हॅलो हाय गाईज, मी आता चाललेली बाहेर. कुठे आहे तुम्हाला सांगतेच मी. सगळ्यांनी व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. कुठे जाते सांगते मी तुम्हाला. ओके. गरम बाबा. कावळा पा, कावळा बघा, कावळा. नंतर मग आता येताना मी एका साईडला फोन ठेवला आणि आम्हा दोघांना व्यवस्थित वस्ती इथं जगन्नाथ महाराजांचं मस्त दर्शन वगैरे घेतलं. हेच ते जगन्नाथ महाराज आहे कसे पटत. तर हे ना ते जगन्नाथपुरीचं मंदिर आहे. किती सुंदर आहे बघू शकता. उडीसाचं मंदिर आहे वाटतंय, मला काही एवढं माहिती नाही, पण तरी पण मी तुम्हाला अंदाजे सांगते. तर ते छानसं मंदिर बनलेलं होतं. 2-3 दिवस झाले मला बोललेले ते की आपण बाहेर जाऊ म्हणे. ते इथे बघू शकता मस्तपैकी जगन्नाथ आणि ही त्यांची बहीण का काय असं काहीतरी बोलत होते मिस्टर. मला काही कन्फर्मली माहिती नाही आहे. पण आधी जगन्नाथ म्हणजे जगन्नाथ भगवानची दूरदर्शनच्या चॅनलवरती ना आधी 12:30ला अशी कार्यक्रम असला ना त्यांचा, म्हणजे नाही का ती जत्रा वगैरे असती, तर त्यावेळेस छान असं मस्त दाखवायची. त्याच्यानंतर इथं दर्शन वगैरे घेतलं, नंतर इथं फोटो क्लिक केली. तर म्हटलं तर तुमच्यासोबत शेअर करते. आणि आता ही फोटो मिस्टरने काढलेली बरं का, जशी पण आली तशी तुमच्यासोबत शेअर करते. आणि मंदिर ना एवढं सुंदर आहे, एवढं छान मंदिर आहे ना की बघायचं काम नाही. आणि तिथे ना असे फोटो क्लिक करण्यासाठी पण खूप छान छान होतं. तर इथं ना मंदिराच्या समोरच एक स्तंभ बनवलेला होता त्यांनी, तर तिथेच मी काही फोटो क्लिक केलेली आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. आणि फोटो तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. परत एका बाजूला मंदिर होतं, एक विमला देवी का असं काहीतरी होतं, तर ही तिथली देवी आहे. तर त्या देवीचा पण मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. बघू शकता अशी छान इथं मूर्ती बसवलेली आहे. आणि नंतर इथे फोटो पण 1-2 क्लिक केले, मी माझेच काढले. आणि ऊन तर एवढं लागत होतं ना, बघायचं काम नाही. आणि आम्हाला थोडं बाहेर ठिकाणी काम पण होतं, तर तिकडं पण जायचं होतं. तर म्हटलं तर हे म्हणे चल मग तुला तिकडं म्हणजे जे मंदिर पण आहे दाखवून आणतो आणि जे काही काम आहे ते पण करून येऊ म्हणे आपण. मग आम्ही ज्या कामाला चाललो होतो तर त्याच निमित्ताने ते मंदिरमध्ये लागलेलं होतं. तर आता इथं मिस्टरांनी तिथून केळाचा प्रसाद घेतला होता, तर त्यांनी खाल्ला, मी खाल्ला. आणि इथं छानसं एकदम भारी वाटत होतं ना, एकदम शांतता होती बरं का मंदिरामध्ये. एवढं सुंदर वाटायचं ना की सांगायलाच नको. तुम्ही पण आवर्जून नक्की या, एकदा मंदिराला भेट द्या. खूप छान आणि सुंदर असं मंदिर. तर आता हे कामात काम झालेलं आहे. आणि इथं मस्तपैकी बघू शकता माझं थोडं शूट करायचं काम चाललेलं आहे. आणि ऊन ना एवढं भयानक प्रमाणात आहे ना की डायरेक्ट उन्हामध्ये शूट घेताच येत नाही आहे. लगेच मोबाईल एवढा हिट होत आहे. आणि डायरेक्ट चालू व्हिडिओमध्ये आपण जो काही व्हिडिओ शूट करतो ना तो सगळं बंद होत आहे. आणि इथं ना गणपती आणि लक्ष्मी असं 2 देवाचे मंदिर आहे. ते इथं बघू शकता छान असं. नंतर आता इथे दर्शन वगैरे घेतलं. म्हणजे आजूबाजूला 2-3 मंदिर आहे. सगळ्यात मोठं जगन्नाथाचं मंदिर आहे. आणि त्याच्यानंतर 2-1 लक्ष्मी आणि गणपती आणि एक विमला देवी म्हणून मंदिर आहे. आणि हे असं काही जगन्नाथ महाराजांचं जगन्नाथपुरीचं मंदिर आहे. तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि हे पण काही फोटो क्लिक केले तुमच्यासोबत शेअर करते. नक्की जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटू लवकरच अशा छान छान आणि नवनवीन व्हिडिओमध्ये.
आणि माझे ना व्हिडिओ थोडे लेटच येत आहे. लेट म्हणजे भरपूर लेट, एवढं लेट की डायरेक्ट माझ्या चॅनलवर त्याचा परिणाम झालेला आहे. पण असो, आता जे झालं ते झालं. पण आता आपल्याला इथून पुढे करायचं आहे. नंतर इथं मिस्टरांना सांगितलं एक आडवा फोटो क्लिक करा म्हटलं, तर त्यांनी घेतला. खूप छान आला. आता ज्या पद्धतीने पण त्यांनी फोटो घेतले, मी तुमच्यासोबत शेअर केले. फोटो कसे वाटले आणि संपूर्ण व्हिडिओ पण कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर चॅनल ज्यांना माहिती आहे तर त्यांनी नक्की आवर्जून ह्या ठिकाणाला इथलं मंदिर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.